पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण इथं शेकापला खिंडा, असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत भव्य जाहीर प्रवेश। पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण इथं शिवसेनेच्या वतीनं भव्य पक्षप्रवेश व विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विकासात्मक कार्यानं प्रेरित होऊन अनेक ग्रामस्थांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। मोरगिरी गावठाण इथं शेकापशी अनेक वर्ष एकनिष्ठ राहूनही विकासापासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। यावेळी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, सभामंडप तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले यांनी स्वागत केलं व शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, उपतालुका प्रमुख सतीश शिंदे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, माजी उपसभापती शैलेश सलागरे, दशरथ उतेकर, दत्ताराम मोरे, स्वप्नील चोरगे, श्रीराम गायकवाड, अविनाश शिंदे, सरपंच विकास नलावडे आदी शिवसैनिक, युवा सैनिक व संपूर्ण महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी नामदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोरगिरी नावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे। तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रतिनिधी देवेंद्र दरेकरसह तेज मराठी न्यूज, पोलादपूर। कामाच्या याच्या माध्यमातून आज ही लोक आकर्षले होते जात आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये इथं थोडा दोन्ही पक्षामध्ये संघर्षवाद होता, तो आज या शिवसेना पक्षामध्ये ही मंडळी आल्यामुळे आज हा संघर्षही संपलेला आहे आणि गावाचा विकास जो काय राहिलाच राहिला तोही आम्ही पूर्ण करतोय। आणि आम्हाला समाधान आहे की या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला जी काही गावाच्या गावं लोक जे आमच्या पक्षामध्ये येत आहेत ते पुढच्या विजयाची नांदी आहे असं आम्हाला वाटतंय। त्याबद्दल मी या सगळ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो। मोरगिरी ग्रामस्थांना मग कोणी शेका पक्षात होती, कोण दुसऱ्या पक्षात होती, तिसऱ्या पक्षात होती आणि आपली माणसं या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला विकास साधायचा असेल तर गल्लीमध्ये सरपंच आपला हवाय, गल्लीमध्ये सरपंच आपला हवाय। आणि ग्रामपंचायत आपल्याला आल्यानंतर काय होतं तर माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही संपर्क साधला। सतीश शिंदेना दोन पावलं म्हणून थांब, पक्षाचा पदाधिकारी आहे, पण तालुका प्रमुख आपला पक्ष वाढवायचा असेल तर 2 पावलं आपल्याला थांबवलं पाहिजे। त्याने तो थांबला, जे आम्ही त्याला गुरुमंत्र दिला, ग्रामपंचायतीच्या वेळेला थांबला। तो एकटाच धावत त्याच्या संगती असणारा जे संच आहे तो सगळा शांत राहिला आणि मग आम्ही दत्तूबा पवार आणि सादेव जाधव यांचं जे काय त्यांच्यामध्ये काही उद्दिष्ट होतं ते त्यांनी संपुष्टात आणलं त्यांच्या सामाजिक लेवलला। ते एकत्र आल्यानंतर त्या गावाचा विकास झाला पाहिजे। आम्ही त्यावेळेला शब्द दिला होता की पण गावाचा विकास झाला पाहिजे आणि आपण जर एकत्र आलोय याचं प्रतीक काय, याचं प्रतीक म्हणजे इथे असणारं जे शंभू महादेवाचं मंदिर आहे, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं म्हणजेच आम्ही एकत्र आलो असं सिद्ध होईल। आणि तो क्षण आज या ठिकाणी आला आणि म्हणून आज सादेव सकट ते सगळी जी मंडळी आहेत ती सगळी या ठिकाणी आज मंत्री महोदयांच्या माध्यमातून साक्षीने प्रवेश करतायत। हा गाव एकेकाली शिवसेनेचा होता, मधल्या काळात नव्हता। आज आम्ही छाती ठोकपणे या ठिकाणी सांगू इच्छितो हा गाव जवळजवळ 99% शिवसेना या ठिकाणी झालेला आहे आणि पूर्वीचं जे वैभव होतं ते पुन्हा प्राप्त झाले। त्यामुळे या गावाचा विकास अजिबात थांबणार नाही, निश्चितपणे याची खात्री मी या ठिकाणी मंत्री महोदयाच्या वतीने देतो। सतीशने पाडा वाचला हे सांगणं विषय गरजेचं आहे। आपण परिस्थितीला करू म्हणजे मीडियावाले आहेत, कार्यकर्त्यांनी कळले कार्यकर्ते दिलेलं लपवतात आणि हवं ते मागतात, नवीन मागतात। ह्याची प्रसिद्धी झाली पाहिजे म्हणून सुद्धा सांगितलं आपण जे केलंय ते पहिलं सांगा, म्हणजे शिवसेनेने काय केलंय, किती कोटी